आता 20,000पेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार. आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही ऐकलात का? आयकर विभागानं स्पष्ट केलंय की जर तुम्ही अजूनही कर्ज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी रोख रकमेचा वापर करत असाल तर आता तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम उधार घेतली असेल किंवा दिली असेल तर ते कायद्याविरुद्ध आहे. आयकर नियमानुसार 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीनं व्यवहार करता येत नाही, मग ती कर्ज असो किंवा इतर कोणत्याही कारणास्तव. जर कोणी 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेतली किंवा दिली तर तो कायदा मोडल्याचा गुन्हा ठरू शकतो. जर पकडले गेले तर तुम्ही रोख रक्कम दिली किंवा घेतली त्या रकमे इतकाच दंड आकारला जाईल. यासाठी आयकर कायद्याचे कलम 271D अंतर्गत रोखीनं घेतलेल्या किंवा दिलेल्या रकमे इतका दंड तुमच्यावर आकारला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाचेही कडक निर्णय. एप्रिल 2025 मध्ये न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलंय की जर कोणी 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहार केले तर आयकर विभाग त्याची चौकशी करेल. न्यायालयानं असंही म्हटलं आहे की ज्या व्यक्तीनं रोख स्वरूपात पैसे दिल्यात त्याला हे पैसे कुठून आलं हे देखील सांगावं लागेल. सरकारचा असा विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात रोख व्यवहारांमुळे काळा पैसा आणि करचुकवेगिरीची प्रमाणं वाढतात. त्यामुळे आता हे थांबवणं आवश्यक आहे. हे नियम सर्वांना लागू होतात का? तर उत्तर आहे नाही. जर व्यवहार बँक, सरकारी संस्था किंवा सरकारच्या कोणत्याही विभागासोबत होत असेल तर हे नियम लागू होत नाहीत. याशिवाय जर दोघंही शेतीशी संबंधित असतील आणि दोघांचेही उत्पन्न कर कक्षेत येत नसेल तर ते नियम देखील लागू होत नाहीत. दंड टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल किंवा कर्ज देत असाल आणि रक्कम 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर सर्व काही रक्कम बँकेतून काढण्याचा प्रयत्न करा. चुकूनही मोठ्या प्रमाणात रोखीनं व्यवहार करणं टाळा, अन्यथा नंतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते आणि रकमेइतका दंड देखील आकारला जाऊ शकतो. बातमी आवडली असेल तर आमच्या GM न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.